प्रथम आपण बाप्पांचं दर्शन घेऊ। आज व्हिडिओला सुरुवात बाप्पांच्या दर्शनानेच झाली आहे। नमस्कार, अनुशू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी रोहिणी। सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार। आज आहे ना अनंत चतुर्दशी। मी पण आहे ना आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तीच थोडीशी खरेदी बाकी होती माझी, खरेदी करण्यासाठी चालली आहे। आमची ओझरची मेन रोड बाप्पांच्या डेकोरेशनच्या साहित्याने पूर्ण गजबजला आहे। खूप छान आहे। सर्व बाप्पांचं डेकोरेशनचं साहित्य आहे। आज बाप्पांची सर्व दुकानं, शोरूम पण लागलेले आहेत। अशा मी बाप्पांची मूर्ती पण सिलेक्ट करायला आलेली होती। मी 2 शॉपमध्ये जाऊन मूर्ती बघितल्या, पण मला फार मोठी पण नव्हती घ्यायची, कारण डेकोरेशन छोटं केलेलं आहे, मग छोटीच घ्यायची होती। ही अशा छान छान मूर्त्या होत्या। बाप्पांच्या याच्यात काही आवड निवड करायची नसती, सर्वच आपल्या मनात भाव पाहिजे। सर्वच मूर्त्या छान होत्या, मला तर सर्वच आवडल्या। मग त्यात मी एक सिलेक्ट केली, ती घरी गेल्यावर तुम्ही आता बघालच, जेव्हा मी गणपती बाप्पांचं स्थापना करेन त्यावेळेस। ह्या शोरूममध्ये घेतली मी एक मूर्ती। मिस्टर आहे ना त्या ताईंकडे पैसे पे करत होते। इथे मी बाकीचं साहित्य घेतलं, मला आसन ते घ्यायचं होतं। त्याच्यानंतर मी घरी आली। घरी बाप्पांच्या आवडीचे आता मोदक बनवते। बाकीचा स्वयंपाक केलेला होता मी, डाळ भात, 1 पीस भाज्या बनवतो आपण, त्या भाज्या बनवल्या। आता आहे ना मोदक करते। मोदक आणि भजीच बाकी होते, कारण नैवेद्य बनवायचा होता बाप्पांसाठी। आज अनुशू घरी होते, त्याच्यामुळे घरी पण भरपूर गोंधळ होता। पाऊस पण येत होता, पावसाची रिमझिम पण चालू होती। मग अशी आम्ही जेव्हा गावात गेलो ना, तेव्हा पण मेन रोडला तेव्हा पण पाऊसच येत होता। पावसातच आम्ही गेलो, थोडीशी ओली पण झाली मी। आता म्हटलं मोदक करून घेऊ। अनुशूचं किती वेळचं चाललंय, मम्मी आम्ही गणपती आणण्यासाठी जाऊ का, गणपती आणण्यासाठी जाऊ का, पण म्हटलं थांबा, अजून माझी तयारी नाही झाली। अशा पद्धतीने मी मोदक केले, ते तुम्हाला दाखवते। मोदक करणं सोपं असतं, ते सर्वांनाच येतं, आणि मी आज साधेच केले। आता वेगवेगळे करत राहील 10 दिवस। गणपती बाप्पांना मोदक लाडू आवडतात, आणि आपण पण आरतीच्या वेळेस दररोज काही ना काही आपल्याला हे करायचंच असतं, मोदक तर करावेच लागतं। अशा पद्धतीने मोदक झाले माझे। इकडे मी आता भज्याचं पीठ कालवते, कारण आपल्याकडे प्रत्येक नैवेद्यात भजे हे असतात। त्याच्यामुळे आता म्हटलं नैवेद्यापुरते करू, मग रात्रीच्या जेवणाच्या वेळेस बाकीचे राहिलेले करता येतील। आता थोडेच बनवते मी, कारण मला अनुशूची तयारी करून द्यायची आहे। ते बाप्पा आणण्यासाठी जाणार आहे, मग उरलेली तयारी बाकी मी करल तो तेपर्यंत। आता अनुशूची तयारी करून दिली होती। पावसामुळे ना सकाळची रांगोळी खराब झाली होती, आता परत रांगोळी काढली मी। आज बुधवारचं शुभचिन्ह। गणपती बाप्पांना आणण्यासाठी अनुशू गेलेले, मग मी पूर्ण तयारी करते। अशा पद्धतीने तुम्ही पुढे बघायलाच आले। आता अनुशू बाप्पांना घेऊन बाप्पांचं छान स्वागत केलं। पण काही व्हिडिओ रीलमध्ये घेतले ना, रीलचे व्हिडिओ उभे असतात, आणि आपले मोठे व्हिडिओचे हे आडवे हे व्हिडिओ घ्यावा लागतात ना, त्याच्यामुळे काही आले नाही। तर मी बाप्पांचं ऑप्शन करते। बाप्पांचं ऑप्शन केलं, त्याच्यानंतर अनुशूचं। आज आमचा अनु खूप छान तयार झाला आहे। शिवकडे धोती होता, पण शिवने काही घातला नाही। शिवला जीन्स पॅन्ट टी शर्ट आवडतात। आज बाप्पांची खूप दिवसापासून हे बघत होतो, वाट बघत होतो। आज बाप्पा आले,
घरामध्ये. सो दाखवतोय आता तुम्हाला सर्वांना आमचे बाप्पा. छोटी मूर्ती पण खूप सुरेख आहे. अनुशू आणि त्यांचे पप्पा जेव्हा मूर्ती घेण्यासाठी गेले तेव्हा पण पाऊस होता. तर मिस्टर बाप्पांची पूजा करताय. खूप छान दिसताय बाप्पा. माझीच नजर लागेल बाप्पांना. बाप्पांना हार घातला, त्याच्यानंतर आता जानवं घालताय. आता बाप्पांचा कलश स्थापित करायचा आहे ना, तर मी कलशावरती ना स्वस्तिक काढते. छोटं डेकोरेशन केलंय पण छान दिसतंय. कलश स्थापित करून घेऊ. मिस्टर त्याच्यावरती नारळ ठेवून कलश स्थापित करताय. आता बाप्पांसाठी दुर्वा. बाप्पांना दुर्वा अतिप्रिय आहे. त्याच्यानंतर ते 5 त्याचं हे असतं ते ठेवलं. आता 5 फळं आणलेले. त्याच्यानंतर आपली सुपारी, हळकुंड, हे 5 हे असतात ते पण ठेवलं. अशा पद्धतीने आम्ही केली बाप्पांची स्थापना. गणपती बाप्पांची छोटीशी रांगोळी काढलेली होती. आणि शिव बाप्पांचं दर्शन घेत आहे. शिव अजून छोटा आहे त्याच्यामुळे तो काही स्थिर नसतो. बाप्पांसाठी मोदक बनवले, मोदक आणले बाप्पांना. बाप्पांच्या आता मी पूजा करून घेते. मिस्टर पण पूजा करताय. या वर्षी ना डेकोरेशन कमीच केलं, कारण दादा पण एक्सपायर झालेले, चांगलं नाही वाटत. पण मग कसं आहे, आपण तर बाकीचं सर्व करतो, मग देवानीच काय केलं. आणि आम्ही गुरूंना पण विचारलेलं होतं, गुरु पण बोलले सुंदर जय मंगल मूर्ती ओ श्रीराजन मूर्ती दर्शन. जय देव जय देव. घाली लोटांगण वंदीन चर, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे अनंगीन अनंत पूजन भावे ओ